नमस्कार. मी डॉक्टर रमेश बागडी, मनेरमाळा उचगाव येथे गेले 20 वर्षे स्वतःचं प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असताना आमच्या एक मित्र आहेत, त्या मित्रांच्या माध्यमातून किंवा आमचे जे एक आध्यात्मिक केंद्र आहे त्या माध्यमातून सुनील पांडुरंग माने ह्या व्यक्तीची ओळख झाली आमची. हा व्यक्ती आध्यात्मिक ह्या केंद्रामध्ये मेन आहे आणि हा ट्रेडिंग करून लोकांना प्रॉफिट काढून देतो असं त्याची ओळख होती. सुरुवातीला आमची त्यानं ओळख काढल्यानंतर मग तो आम्हाला जवळीक करायला लागला आणि पेमेंट आमच्याकडून भरायसाठी आम्हाला इन्सिस्ट करायला लागला सारखा. पण आम्ही 1 ते 1.5 वर्ष त्याला टाळू लागलो आणि मग आम्ही ते जायचं पण बंद केलं त्या आध्यात्मिक केंद्रात. बाबा हे काय नको व्हायला इथं म्हणून. पण तो घरी दवाखान्यात यायला लागला आणि त्यानंतर मग तो आपल्याला प्रॉफिट कसे मिळते किंवा ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीचं हे चालतं आहे, कमी अमाऊंटमध्ये कसं प्रॉफिट मिळतं हे सारखं स्क्रीनशॉट दाखवा लागला, स्वतः ट्रेडिंग करून दाखवा लागला. त्यानंतर 1.5 वर्ष झाल्यानंतर आम्हाला थोडंसं वाटायला लागलं की बाबा हा थोडं प्रॉफिट चांगलं काढतो आहे आणि आपण एक विश्वास ठेवूया असं. त्यामुळं आम्ही जरा असं आणि प्रत्येक वेळी अनिरुद्ध बापूंची शपथ घेत होता आणि अनिरुद्ध बापूंची शपथ घेतल्यामुळं आमचा विश्वास वाटला की बाबा हा अजिबात आपल्याला फसवणार नाही. पण याचं इंटेन्शनच आम्हाला फसवायचं होतं. आम्ही थोडे पण अमाऊंट करत तिघांचे मिळून 30,55,000 रुपये या सुनील पांडुरंग मानेच्या डायरेक्ट अकाउंटला पाठवली होती आणि त्याचे स्टेटमेंट सगळे आपले बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहेत. त्यानंतर 4च महिने येणं फक्त आपल्याला किरकोळमध्ये अमाऊंट, ह्या अमाऊंटच्या बदलात टोटल मिळून 4 लाख रुपये परतावा दिलेला आहे 4 महिन्यामध्ये. त्यानंतर येणं परतावा देणं बंद केलं आणि येणं मग रेग्युलर लोक जसं फसवतात तसं ते फसवायला चालू केलं. फोन उचलायचा नाही, मी इकडं आहे तिकडं आहे, मी देणार आहे तुमचं, हे करणार आहे. आणि मग आम्हाला चेक आणि नोटरी करून दिली त्यांनी की बाबा कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला फसवत नाही. परत आणि तो अनिरुद्ध बापूंची शपथ घेऊन सांगायला लागला की बाबा तुम्हाला मी अजिबात फसवणार नाही, हे नोटरी करून घ्या, हे चेक करून द्या. आणि नोटरीवर पण त्यांना असं मान्य केलं की बाबा ट्रेडिंग करायला नको, ट्रेडिंगचं अमाऊंट आहे ती ट्रेडिंग करायला नको. कारण त्याला ते हे वाटायला लागलं की बाबा ट्रेडिंग म्हणजे मोठा कायदा वगैरे त्याला लागू पडेल म्हणून ते उसनवारी घाला. पण आम्ही त्याला जबरदस्ती सांगितलं की बाबा उसनवारीचं काय घालू नको, तू ट्रेडिंग करणार आहेस तर ट्रेडिंगचंच अमाऊंट त्यात टाक. त्यामुळे त्यानं ट्रेडिंगचं करून लिहून दिलं, आम्हाला नोटरी करून दिलं. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास वाटला की आता हे कंप्लीट आम्हाला करून दिले. त्यानंतर ते परतावा देणं बंद झाल्यामुळे आम्ही मुद्दल मागायचं सुरू केलं. मुद्दल मागायला लागल्यानंतर तो आम्हाला सावकारकी करणार आहे तुमच्यावर, तुमच्या नावाचं मी आत्महत्या करायला मजबूर केला म्हणून SP ऑफिसला अर्ज करणार आहे असं म्हणायला लागला. मग थोडं आम्हाला ते खटका लागला आणि आम्ही मग पोलिसांमध्ये जायचं ठरवलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याला तिथं बोलवून घेतल्यानंतर त्यानं आम्हाला एक डेडलाईन दिली की 31 मार्चपर्यंत तुमचा व्यवहार कंप्लीट करतो. त्यानंतर 31 मार्चपर्यंत आम्ही थांबलो. 31 मार्चला पण त्यानं काही कंप्लीट केलं नाही. मग आम्ही चेक बाउन्सची कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करायचं ठरवलं. त्यानंतर आम्ही चेक बाउन्सचं ॲफिडेविट करून तिघांनी ॲप्लिकेशन दिलं. तिथं हे कोर्टात एकाही तारखेला हजर राहिलेला नाही. कुठल्याही प्रकारचं आम्हाला पण उलटी नोटीस पाठवला की मी तुमचं कुठलंही देणं लागू पडत नाही, मी ट्रेडिंगसाठी तुमच्याकडून पैसे घेतले नव्हते, उसनवारीसाठी पैसे घेतले होते अशी आम्हाला नोटीस पाठवली. त्यानंतर मग आम्ही सरळ डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये बाबा याच्या विरोधात अर्ज केला की हा पूर्णपणे आता खोटं बोलून लोकांना परत आमचं नाव सांगून फसवा लागलेलं आहे की बाबा डॉक्टरांना एवढं रिटर्न दिले, त्या येणार एवढं रिटर्न दिले. आणि हे पूर्णपणे लोकांना पण पटायला लागलं कारण त्यानं जे गुगल पे, फोनपे थोडकं केलं होतं ते दाखवायला लागलं लोकांना. त्यामुळे लोकांचा विश्वास अजून वाढायला नको आणि लोकांनी फसगत व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर रीतसर आम्हाला गांधीनगर पोलीस स्टेशनचे PI जे आहेत जिंजुर्गे साहेब यांनी खूप मदत केली आणि आमचं पूर्णपणे म्हणणं ऐकून घेतलं, आम्हाला कोऑपरेशन चांगलं केलं. आणि त्याला बोलवून घेऊन सांगितलं की समज पहिल्यांदा दिली तरी पण तो काय ऐकायला तयार नाही. मी पूर्णपणे निष्णात आणि एकदम मुरलेला आहे हा माणूस. कारण इतका म्हणजे अतिशय चापरट असा व्यक्ती आहे. कुठल्याही प्रकारचं कायदा कसं मानत नाही, कुठल्याही प्रकारचं पोलिसाचं हे मानत नाही आणि डायरेक्ट पोलीस काय करतात ते करू दे म्हणतो. कुठल्याही प्रकारचं मला अटक होणार नाही, तुम्ही कोर्टात गेलाय तर कोर्टातर्फे तुम्हाला 10 वर्षे लागू दे, 20 वर्षे लागू दे, मी कसं द्यायचं ते देतो, अशा पद्धतीची याची भाषा होती. त्यामुळे पोलिसांच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करून मग FIRची मागणी केली. पोलिसांनी FIR करून त्याला पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर 14 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी होती. आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर 2 दिवसात सोमवारी त्यानं जामीनसाठी अर्ज ठेवलेला आहे. तर न्यायालयाला माझी खूप विनंती आहे की अजून भरपूर लोक या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2 कोटीच्या पुढे ही अमाऊंट आहे
आणि यामध्ये लोकांचे भरपूर संसार सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्या व्यक्तीला न्यायालयानं कडकमध्ये कडक शिक्षा देऊन आमची भरपाई करून द्यावी. परत आम्ही असल्या मार्गाला जाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. कुठल्याही प्रकारचं लोकांना पण प्रबोधन करतो की बाबा शेअर मार्केटमध्ये स्वतः काय शिकून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कुठल्याही अशा सुनील मानेवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. सुनील मानेंच्या मिसेसला आम्ही पर्सनली भेटलो की मॅडम तुम्ही हे मिटवून घ्या. शिक्षिका आहेत त्या स्वतः. मॅडम आमच्याबरोबर बोलल्या की तुम्ही जे पैसे भरले ते त्यांच्याशी भरले, त्यांच्याशी व्यवहार केला आहे आणि तुम्ही त्यांच्याकडेच जायचं. आणि मॅडम ज्यावेळी एका मॅडमना ह्या पुरस्कार एक मिळाला आहे, क्रांतीज्योती पुरस्कार मिळालेला आहे. तर ह्या मॅडम म्हणतात की जी काय आज माझी प्रगती झालेली आहे ही केवळ आपल्या मिस्टरांच्यामुळं झालेली आहे. याचे व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत. पूर्णपणे या दोघांचं संगनमतानं हे चालू आहे. ह्या व्यक्तीनं एक फ्लॅट घेतलेलं आमच्या रेकॉर्डला आहे. त्यानंतर आत्ता सध्या येणं 15 तोळं सोनं घेतलेलं आहे आणि किया गाडी येणं बुक केलेली आहे 25 लाख रुपयाची. आणि एवढं असूनसुद्धा हा पैसे द्यायला 1 रुपये पण मागत नाही आणि परत उलट लोकांना परत फसवलं आलेलं आहे. तर माझी न्यायालयाला पूर्णपणे विनंती आहे की याला कुठल्याही प्रकारचा जामीन मंजूर होऊ देऊ नये आणि याच्यावर जेवढ्याच केसेस आहेत लोकांना मी विनंती करतो की लवकरात लवकर लोकांनी आपले अर्ज पोलीस स्टेशनला सबमिट करावेत जेणेकरून तुमचे कष्टाचे पैसे परत मिळतील.